नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मित्रांनो, शिवप्रेमी प्रतिष्ठान शिंदेवाडी आंबडवेट मुळशी या ठिकाणी ज्या भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा झाल्या त्या आज खूप छान पद्धतीने पार पडल्या. म्हणजे फायनल पण वेळेतच झाली 6च्या आसपास आणि छान असे या ठिकाणी म्हणजे गाड्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही. तर आजची या ठिकाणी खूपच फायनल अटीतटीची लढत झाली आणि आपल्या रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा बादशाह 8500 आणि वडकी बाप्पू आंबेकर आणि जगदीश बाप्पू शिंदे यांचा पिस्टन 2211, त्याचबरोबर भेगडे मुळशीकर यांचा मिल्का आणि यवतमाळकरांचा लक्ष्या. मित्रांनो, या दोन गाड्यात अटीतटीची लढत झाली आणि शेवटी या दोन्ही गाड्याचा निकाल हा पहिला नंबर म्हणून दिला. त्यामुळे सर्जाचं या दोन्ही गाड्यांचं तर प्रथमतः अभिनंदन. पण सर्जाने जो कमबॅक केलेला आहे मित्रांनो, तो जबरदस्त केलेला आहे सर्जाने हा कमबॅक. कारण सर्जासाठी हे सोपं नव्हतं कमबॅक करणं मित्रांनो. कारण मध्यंतरच्या काळामध्ये त्याला सरांचं सरही नव्हते. त्याच्यानंतर तो नानांकडून इकडे मॅडमकडे आला, तिकडून गिरवीला गेला. ह्या बऱ्याच काही गोष्टी सर्जाच्या बाबतीत घडल्या, परंतु अजून सर्जाने दाखवून दिलं की मी आहे, मी सरांसाठी लढणार. आणि खरोखर आज छोट्या ड्रायव्हरचं सुद्धा अभिनंदन करावं लागेल. कारण खूपच छान गाडी, एक उभरता ड्रायव्हर म्हणजे आपण छोट्या ड्रायव्हरकडे महाराष्ट्रामध्ये पाहू शकतो. कारण छोट्या ड्रायव्हर असल्यानंतर बऱ्याच वेळा गाडी ही गुलालात असतेच असते. तर बघूया आपला 8500 आणि 2211 पिस्टन आणि नंतर कोण आले दुसरा तिसरा नंबर. हे पहा मित्रांनो, ही आहे आजची पुणे जिल्हा केसरीची नंबर 1 ची जोडी मित्रांनो. 2211 आणि सर्जा 8500. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाची जी गाडी होती ते मांडवीचा गरुडा आणि शिरवळकरांचा सप्तहिंद्र केसरी वादळ. त्या गाडी सुद्धा अतुल ड्रायव्हरने खूप छान चालवली. त्या गाडीचा या ठिकाणी दुसराच नंबर आला म्हणावं लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो, चौथ्या क्रमांकाची गाडी आहे जो आपला हरण्या आणि गजा 4x4. त्यानंतर 5व्या क्रमांकासाठी मित्रांनो या ठिकाणी कराडकरांचा सरकार आणि मुरुमकरांचा 4x4 कबाली या सुद्धा गाडीचं हार्दिक अभिनंदन आहे. त्यानंतर 7व्या गाडीचा क्रमांक आपल्या भुकुमचे पप्पू शेठ महाजिरे यांचा दुसा किंग हरण्या आणि शिंबा या जोडीचा 7वा क्रमांक आला मित्रांनो. या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी या मैदानाचं ज्यांनी नियोजन केलं होतं, आयोजन केलं होतं, असे शिवप्रेमी प्रतिष्ठान या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो मी. अशा पद्धतीचं नियोजन, खूप छान पद्धतीचं नियोजन झालं. कारण गेल्या 8-10 दिवसामध्ये जी मैदानं झाली त्या ठिकाणी असं नियोजन नव्हतं. जरी या ठिकाणी बक्षीस थोडं असलं तरी नियोजन हे खूप महत्वाचं असतं मित्रांनो. ते या ठिकाणी मुळशीकरांनी आपल्या आंबडवेट या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. शिंदेवाडीमध्ये जे मैदान पार पडलं, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे माननीय श्री पैलवान पण देशमुख पैलवान पण या ठिकाणी हजर होते. त्यांच्या हस्ते फायनलची चिठ्ठ्या काढण्यात आल्या. ते असल्यामुळे सुद्धा वेळेवर मैदान झालं. आणि त्यानंतर समालोचक आपले प्रवीण घाटे साहेब यांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन. कारण या ठिकाणी समालोचकांचं सुद्धा मैदानावरती पकड लागते मित्रांनो. मैदान लवकरात लवकर वरत घ्यायला पाहिजे. तर या ठिकाणी संयोजक, आयोजक, समालोचक आणि गाडा मालक हे सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येऊन हे मैदान व्यवस्थितरित्या पार पडलं आणि फायनल मात्र काटाकिरी झाली मित्रांनो. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्याचं अभिनंदन, सर्जाचं अभिनंदन, पिस्टनचं अभिनंदन. कारण सर्जा आज बरेच दिवस या ठिकाणी सर्जाचं वाटत नव्हतं असं की सर्जा आता पुन्हा एकदा वेगाचा शेवट होईल, परंतु या ठिकाणी छोट्या ड्रायव्हर आल्यापासून सर्जाचं या ठिकाणी जोरात कमबॅक झालेला आहे. त्यामुळे सर्जाचे हार्दिक अभिनंदन. सर्जा असंच तू सरांसाठी पळत राहा. कारण सरांनी खूप खर्च करून त्याला घेतलेला होता आणि सरांचे तो काळीज म्हणतात. आणि मित्रांनो, त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बैलगाडा.